सध्या सोशल मीडियावरती ज्या पार्टीने धिंगाणा घातलेला आहे ती म्हणजे CJP, कॉकरोच जनता पार्टी. तुम्ही बघितलं असेल की सगळीकडे व्हिडिओ त्यांचे एवढे जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि त्यांनी BJPच्या फॉलोअरला पण मागं टाकलेला आहे. म्हणजे मी व्हिडिओ बनवतो तोपर्यंत मला वाटतं 10 मिलियनच्या वरती फॉलोअर्स गेलेले आहेत. ही जी पार्टी आहे ती अभिजित दीपके यांनी सुरू केली होती, लक्षात घ्या. म्हणजे ही पॉलिटिकल पार्टी अशी केलेली आहे तरुणांनी की त्यांचं फ्रस्ट्रेशन आणि सध्याचा राजकारण्यांवरती असणारा राग हे दोन्ही विनोदी पद्धतीने टीका करून बाहेर काढला जातोय. तुम्ही जर पाहिलं असेल त्या पेजवरती, मी आता खाली मेन्शन पण करेन, त्या पेजवरती सगळे व्हिडिओ AIचे आहेत, पण तरी पण मिलियन मध्ये व्ह्यूज त्याच्यामध्ये यायला लागलेत. आणि आता स्वतःचे संस्थापक आहेत ते पण आता व्हिडिओ बनवायला लागले. तुम्ही व्ह्यू बघा, अक्षरशः ट्रेंड सेट केलेला आहे त्यांनी. कॉकरोच म्हणजे झुरळ, म्हणजे जे चीफ जस्टिस आहेत इंडियाचे त्यांनी आताच्या युथला झुरळ म्हणलं होतं. आणि आजकालची झेंझी खूप डेंजर आहे, लक्षात घ्या. नेपाळमध्ये काय झालं तुम्ही बघितलंच असेल. तुमचं पण मत काय आहे या मुद्द्यावरती नक्की सांगा. कारण त्यांनी खूप सिंपल असा मॅनिफेस्टो ठेवलेला आहे की महिलांना 50% आरक्षण द्यायचं. जर कोणी पक्ष बदलला, आता बघता तुम्ही पक्ष बदलाबदली खूप चालते, तर त्याच्यावरती डायरेक्ट बंदीच 20 वर्षासाठी त्यांनी म्हणजे ते घालणार आहेत त्याच्यामध्ये. चुकीची माहिती जर कुठल्या मीडियाने पसरवली, हे फक्त मला नाही वाटत की सोशल मीडियाची मुवमेंट फक्त तिथपर्यंतच मर्यादित राहील. आता तर सुरुवात झालेली आहे, पुढं काय होईल आणि काय नाही सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं या पार्टीबद्दल, की ही सोशल मीडिया पुरती मर्यादित राहील का हे युथ रस्त्यावरती उतरून थोडंसं देशाची अवस्था आणि स्थिती बदलण्याची पण ताकद ठेवते का? तुम्हाला काय वाटतं? देश को बनाओगे गदर तो कॉकरोच तो पैदा होंगे ही। चुने थे तुमको देश करने को साफ, पर अब देख कर लग रहा है तुमसे ना हो पाएगा ये काम। अब बारी अपना है पढ़े लिखे जनता की, बेरोजगार जनता की, हाँ जिसे बोलते तुम कॉकरोच वही वाली जनता की।